महत्त्वाची बातमी. नव्याने मंत्रिपदाची माळ गळ्यात पडलेले फायर ब्रँड नेते छगन भुजबळ यांनी लोकशाही मराठीला सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. छगन भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. धनंजय मुंडेंकडे असलेलं खातंच भुजबळांच्या पारड्यात पडलंय. यानंतर भुजबळांनी त्यांची मन की बात लोकशाही मराठीकडे बोलून दाखवली आहे. महाराष्ट्रात तुमची गरज आहे असं सांगून त्यावेळी लोकसभा नाकारल्याचं भुजबळ म्हणाले. लोकशाही मराठीला दिलेल्या या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भुजबळांनी अनेक गौप्यस्फोट केले. भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता गुंता असलेलं नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना मिळेल अशी जोरदार चर्चा होती. मात्र त्यावर भुजबळांनी अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तर दिलंय. आपण पालकमंत्री पदाची मागणी केलेली नाही असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय. तर मराठा ओबीसी वाद मी वाढवलेला नाही अशी पुस्तीही भुजबळांनी जोडली आहे. जात गणनेची मागणी सुरुवातीपासूनच करत होतो असंही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलंय. लोकसभेसाठी तुम्ही ज्या वेळेला इच्छुक होतात, राज्यसभेच्या वेळेला पण तुम्ही म्हणालात की विचार व्हायला हवा होता, तुम्ही तसं बोलून सुद्धा दाखवलं होतं. पण भुजबळांची जायची तयारी होती केंद्रीय राजकारणामध्ये, पण गरज राज्यामध्ये जास्त म्हणून तुम्हाला परत इथे. बरोबर. हा तणाव निर्माण करण्यासाठी मी काही प्रयत्न केले नाहीत. त्याच्यावर 2-3 महिने ते महाशय मला वाटेल तसे बोलत होते. मला माहितीच नाही कोण आहे म्हटले. जाऊ द्या म्हटलं, काय त्यात लक्ष दिलं नाही. पण ज्या वेळेला बीडमध्ये आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळले गेले, शिक्षण संस्था जाळल्या गेल्या, काही लोक तर गेलेच. ते बिचारे लहान लहान मुलं सफोकेशन आहे त्या क्षीरसागरच्या घरातले. त्यावेळेला छगन भुजबळ तिथे धावला. का? जणू काही सरकारच नाही, पोलीसच नाही. आणि ते बघून मी म्हटलं नाही, आता मला लढायला उभं राहिलं पाहिजे. पालकमंत्री पदाची मागणी केलेली नाही. तो निर्णय त्यांना काय घ्यायचा तो घेऊ द्या. मला त्याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. पण मी नाशिकात जन्माला आल्यामुळे मी नाशिकचा बालक आहे. आणि ज्या ज्या वेळेला मला संधी मिळाली मंत्रिपदाची, उपमुख्यमंत्रीपदाची, पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून, पालकमंत्री कधी, त्या वेळेला नाशिकचं डेव्हलपमेंट जे आहे, जे मागच्या 25-40 वर्ष झालं नाही, तेवढा विकास छगन भुजबळांनी केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.